सहावा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 6. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ अ फायर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2017. 31 मार्च 2017ची फायर इन्शुरन्स कंपनीची बॅलन्स शीट दिलेली आहे. ट्रायल बॅलन्स दिलेली आहे. यामध्ये क्लेम्स पेड 4,70,000. क्लेम्स पेड हे रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलं जाते. कमिशन 35,000. कमिशन हा खर्च असतो, त्यामुळे तो सुद्धा रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला जातो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ही असेट असल्यामुळे ती बॅलन्स शीटमध्ये घेतली जाते. ऑडिट फी, डायरेक्टर फीज हे सुद्धा त्या ठिकाणी रेव्हेन्यू अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेव्हेन्यू अकाउंटशी संबंध नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतलं जाते. त्यानंतर इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे पद आहे. इन्कम टॅक्स आहे कशावरचा? इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंटवरचा. त्यामुळे हा जो इन्कम टॅक्स आहे हा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटमधून मायनस केला जाईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचं पद दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे. सगळ्यात शेवटून चौथं पद दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,16,000. या पदामधून हे पद मायनस केलं जाईल. इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे पद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतलं जाईल क्रेडिट साईडला. त्यानंतर डिप्रिसिएशन दिलेलं आहे 5,000 रुपये. ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतलं जाईल. जनरल एक्सपेन्सेस सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतलं जाईल. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग प्रीमियम. आउटस्टँडिंग प्रीमियम आहे आउटस्टँडिंग प्रीमियम हा रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो आणि प्रीमियममधून मायनस केला जातो. त्यानंतर आहे डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स. हे आहे त्या बँकेची त्या इन्शुरन्स कंपनीची असेट्स. डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स हा आहे असेट, म्हणजे या ठिकाणी केलेली त्या कंपनीने गुंतवणूक आहे. त्यामुळे याचा समावेश इन्व्हेस्टमेंट या हेड खाली केला जाईल. डिपॉझिट म्हणजे पैसे ठेवलेले आहेत. विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स या स्कीममध्ये 5,00,000 रुपये, आणि त्यामुळे ही त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्याची नोंद बॅलन्स शीटच्या असेट साईडला केली जाईल. त्यानंतर फर्निचर अँड फिटिंग्स हे सुद्धा असेट्स आहे. अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स ही सुद्धा असेट्स आहे. अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स, त्यामुळे याची नोंद सुद्धा असेट साईडला केली जाईल. कॅश इन डिपॉझिट अकाउंट हे सुद्धा असेट आहे. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट. डिव्हिडंड आउटस्टँडिंग आहे कशावरचा? इन्व्हेस्टमेंटवर. त्यामुळे याची नोंद सुद्धा त्या ठिकाणी असेट साईडलाच केली जाईल. त्यानंतर आहे कॅश ॲट बँक आणि सन्ड्री डेप्टर. या कॅश ॲट बँक आणि सन्ड्री डेप्टर याची नोंद सुद्धा असेट साईडला केली जाईल. त्यानंतर पद आहे रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क 1/4/2016. 1/4/2016 म्हणजे सुरुवातीचा आहे, ओपनिंगचा आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क, त्यामुळे याची नोंद रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाईल. 4,96,600 रुपये ओपनिंग बॅलन्स म्हणून. त्यानंतर ॲडिशनल रिझर्व आहे, हा सुद्धा 1 एप्रिल 2016चा आहे. याची नोंद सुद्धा ओपनिंग बॅलन्स म्हणून रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाईल. 49,660 रुपये. त्यानंतर आहे प्रीमियम लेस री इन्शुरन्स. प्रीमियम दिलेला आहे लेस री इन्शुरन्स. री इन्शुरन्सची व्हॅल्यू मायनस करून 7,20,000 रुपये. याची नोंद रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाईल. त्यानंतर आहे मिससेलेनियस रिसिप्ट्स. याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये केली जाईल. त्यानंतर आहे क्लेम्स आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग क्लेम आहे केव्हाचा? 1/4/2016चा, म्हणजे ओपनिंगचा आउटस्टँडिंग क्लेम आहे. त्यामुळे तो क्लेम्स पेड या अमाऊंटमधून, क्लेम्स पेडची जी अमाऊंट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिली जाते त्यामधून मायनस केलं जाईल.
त्यानंतर आहे जनरल रिझर्व, शेअर कॅपिटल, ह्या लॅबिलिटी आहेत. जनरल रिझर्व आणि शेअर कॅपिटल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला, कारण ते उत्पन्नाचं पद आहे. इंटरेस्ट व्याज मिळालं कशावरचं, गुंतवणुकीवरचं. त्यानंतर आहे अमाऊंट ड्यू टू री इन्शुरर्स. ड्यू टू हा शब्द आहे, ड्यू टू हा शब्द असेल तर त्याचा समावेश करायचा आहे लॅबिलिटी साईडला. त्यामुळे अमाऊंट ड्यू टू री इन्शुरर्स याची नोंद करायची आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर अशासारखे पदं दिलेले आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. Number 1, share capital consists of equity shares of ₹100 each, on which ₹50 per share has been called and paid up. शेअर कॅपिटल दिलेलं आहे या ठिकाणी. शेअर कॅपिटलमध्ये इक्विटी शेअरचा समावेश आहे, ज्याची किंमत ₹100 आहे. म्हणजे ₹100 हे झालं ॲथोराइज कॅपिटल. त्यापैकी 100 पैकी किती रुपये वसूल झालेले आहेत? ₹50 कंपनीने मागवलेले आहेत आणि ते वसूलसुद्धा झालेले आहेत. तर हे ॲथोराइज कॅपिटल आणि इश्यू अँड पेड अप कॅपिटल आहे पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं, जे बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ॲथोराइज कॅपिटल आणि इश्यू अँड पेड अप कॅपिटल म्हणून दाखवायचं आहे. त्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट दिलेली आहे, इन्क्रीज ॲडिशनल रिझर्व बाय 10% ऑफ नेट प्रीमियम. ॲडिशनल रिझर्वची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. ॲडिशनल रिझर्व 10% इन्क्रीज झालेला आहे. ॲडिशनल रिझर्व बाय 10% ऑफ नेट प्रीमियम. नेट प्रीमियमच्या 10%, जे काही नेट प्रीमियम असेल त्याचे 10% घ्यायचं आहे आणि तो क्लोजिंग बॅलन्स म्हणून घ्यायचा आहे. ओपनिंग बॅलन्स तर दिलेलाच आहे 1/4/2016चा, तो क्रेडिट साईडला घ्यायचा आहे रिव्हेन्यू अकाउंटच्या. परंतु डेबिट साईडला जो क्लोजिंग बॅलन्स घेतला जातो त्यामध्ये रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क हे फायर इन्शुरन्स असल्यामुळे नेट प्रीमियमचे 50%, ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं असो किंवा नसो, ते 50% घ्यायचंच आहे. परंतु ॲडिशनल रिझर्व, दुसरा रिझर्व जो घ्यावा लागतो तो घ्यायचा आहे नेट प्रीमियमच्या 10% आणि इन्क्रीज म्हटलेला आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, आउटस्टँडिंग क्लेम्स ड्यू अँड इंटिमेटेड ॲज ऑन 31 मार्च 2017 ₹90,000. आउटस्टँडिंग क्लेम आहे केव्हाचं? क्लोजिंगचा आहे 31 मार्च 2017चा आहे ₹90,000. याची सुद्धा ॲडजस्टमेंट असल्यामुळे दोन इफेक्ट होतील. एक होईल रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, आउटस्टँडिंग क्लेम क्लोजिंगचा असल्यामुळे तो प्लस केला जाईल क्लेम्स पेडमध्ये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला त्याची नोंद केली जाईल. त्याचप्रमाणे दुसरी जी ॲडजस्टमेंट आहे ॲडिशनल रिझर्व, त्याची सुद्धा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला केला जाईल. त्यानंतर चौथी जी ॲडजस्टमेंट आहे, डिव्हिडंड ॲट 8% हॅज बीन प्रपोज बाय द डायरेक्टर आउट ऑफ करंट प्रॉफिट. डिव्हिडंड हा शेअर कॅपिटलवरच काढला जातो, जो काही शेअर कॅपिटल आहे त्याच्यावरच काढला जातो आणि तो प्रॉफिटमधून दिला जातो. त्यामुळे आउट ऑफ करंट प्रॉफिट हा शब्द वापरलेला आहे. परंतु हा जो डिव्हिडंड आहे हा पेडअप कॅपिटलवरच काढायचा आहे. जेवढं काही पेडअप कॅपिटल असेल त्या पेडअप कॅपिटलवर डिव्हिडंड 8% कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये. कारण प्रॉफिटमधून काढला जात असल्यामुळे नफा तोटा नियोजन खात्यामध्ये तो घ्यायचा आहे. 8% घ्यायचा आहे कशाच्या? पेडअप शेअर कॅपिटलच्या 8%. त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये आणि दुसरा इफेक्ट आहे तो म्हणजे बॅलन्स शीटमध्ये. सर्व इफेक्ट तुम्हाला लिहून दिलेले आहेत. महत्त्वाचे जे ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटचे 2 जे इफेक्ट आहेत ते पण लिहून दिलेले आहेत. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट आहे, मेक अ प्रोव्हिजन फॉर जनरल रिझर्व ॲट द रेट ऑफ 30% ऑफ करंट इयर्स नेट प्रॉफिट.
करंट इयरचा जो काही नेट प्रॉफिट राहील त्याच्यावर जनरल रिझर्व ट्रान्सफर करायचं आहे 30%. त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये द्यायचा आहे. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम दिलेला आहे आणि विचारलेला आहे प्रिपेअर रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर दी इयर एंडेड 31st March 2017 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटसुद्धा पद दिलेले आहेत, त्यामुळे तो अकाउंटसुद्धा तयार करावा लागेल. म्हणजेच रिव्हेन्यू अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ फायर इन्शुरन्स कंपनी. अशा प्रकारचे खाते आपल्याला तयार करायचे आहेत. तर अकाउंटिंग करत असताना जेवढे खाते विचारलेले आहेत तेवढ्या खात्याची आखणी अगोदर करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच प्रत्येक पदाचे जे इफेक्ट आहेत ते त्या खात्याला द्यायचे आहेत. तर या ठिकाणी रिव्हेन्यू अकाउंट सर्वप्रथम पाहायचं आहे की जे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्या ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की कोणता पद हा खर्च आहे आणि कोणता पद हा उत्पन्न आहे. खर्च असेल तर कुठे घ्यायचं आहे आणि उत्पन्नाचं पद असेल तर कुठं घ्यायचं आहे. त्यानंतर ते असेट्स आहे की लॅबिलिटी आहे. दिलेला पद असेट असेल किंवा लॅबिलिटी असेल तर असेट असेल तर बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे किंवा लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे, लॅबिलिटी साईडला, आणि असेट असेल तर असेट साईडला. तर सर्वप्रथम दिलेला पद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की त्याचा इफेक्ट कुठे होणार आहे. जसं पहिलं पद आहे क्लेम्स पेड. क्लेम्स पेड हा पहिलं पद दिलेलं असल्यामुळे आपल्याला माहीत आहे की त्याचा इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटमध्ये होतो, रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. क्लेम्स पेड या ठिकाणी आउटस्टँडिंग क्लेम दिलेला आहे ओपनिंगचा 1/4/2016चा दिलेला आहे. 1/4/2016चा 1,60,000 रुपये तो मायनस करायचा आहे ओपनिंगचा असल्यामुळे. आणि जो क्लोजिंगचा आहे तो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. क्लोजिंगचा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे 90,000, तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये 90,000 रुपये. त्यामुळे क्लोजिंगचा जो आहे 90,000 रुपये या ठिकाणी प्लस केला आहे 90,000 रुपये. तिसरी ॲडजस्टमेंट असल्यामुळे तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये होतो. दुसरा इफेक्ट या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये केलेला आहे. आउटस्टँडिंग क्लेम 5व्या हेड अंतर्गत त्याचा इफेक्ट दिलेला आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस आउटस्टँडिंग क्लेम्स 90,000 रुपये. पहिला इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटमध्ये आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी 5व्या हेड अंतर्गत लोन्स अँड ॲडव्हान्सेस या हेड अंतर्गत आउटस्टँडिंग क्लेम्स म्हणून दिलेला आहे 90,000 रुपये. त्यानंतर कमिशन हा खर्च आहे, त्यामुळे त्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. कमिशन 35,000 रुपये. कमिशन 35,000 रुपये. त्यानंतर ओपनिंग बॅलन्सेस घ्यायचे आहेत रिव्हेन्यू अकाउंटमध्ये. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क 1/4/2016चं दिलेलं आहे 4,96,600 रुपये आणि ॲडिशनल रिझर्व दिलेला आहे 49,660 रुपये. हे दोन्ही घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे प्रीमियम लेस री इन्शुरन्स दिलेला आहे 7,20,000 रुपये. प्रीमियम लेस री इन्शुरन्स दिलेला आहे 7,20,000 रुपये. तर हे दोन्ही पदं या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओपनिंग बॅलन्सेस, रिझर्व फॉर अनएक्सपायरीज आणि ॲडिशनल रिझर्व आणि प्रीमियम लेस री इन्शुरन्स. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आहे. क्लोजिंग बॅलन्स रिझर्व फॉर अनएक्सपायरीज ॲट द रेट ऑफ 50%. कशाच्या? नेट प्रीमियमच्या. नेट प्रीमियम किती आहे? 7,20,000. 7,20,000च्या 50% होते. 7,20,000च्या 50% 3,60,000 रुपये. त्यामुळे जो रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क आहे 50%, हा प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिलेली असो किंवा नसो, तो बिझनेस फायर इन्शुरन्सचा असेल किंवा ॲक्सिडंट्स इन्शुरन्सचा असेल किंवा मिससेलिनियस इन्शुरन्सचा असेल तर नेट प्रीमियमच्या 50%, आणि मरीन इन्शुरन्सचा बिझनेस असेल तर नेट प्रीमियमच्या 100%,
हा क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा असतो रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क म्हणून. तर हा बिझनेस फायर इन्शुरन्सचा असल्यामुळे नेट प्रीमियमच्या 50% घेतलेला आहे. 7,20,000च्या 50% म्हणजेच 3,60,000 रुपये. त्यानंतर ॲडिशनल रिझर्व जो दिलेला आहे, ॲडिशनल रिझर्व याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडिशनल रिझर्व दुसरी ॲडजस्टमेंट आहे, इनक्रीज ॲडिशनल रिझर्व बाय 10% ऑफ नेट प्रीमियम. नेट प्रीमियम आहे 7,20,000. 7,20,000च्या 10% होते 72,000 रुपये. तो काय झाला, इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला म्हणजेच काय, त्याच्यामध्ये वाढ झाली. वाढ झाली म्हणजे ओपनिंगचा जेवढा होता त्याच्यामध्ये 72,000 रुपये पुन्हा काय करायचे आहेत, इन्क्रीज करायचे आहेत. मग ओपनिंगचा किती होता, ओपनिंगचा दिलेला आहे 49,660 रुपये. 49,660 रुपयामध्ये 72,000 रुपये प्लस केले तर येत आहे टोटल 1,21,660 रुपये. तर हे जे क्लोजिंग बॅलन्सचे दोन्ही पदं दिलेले आहेत, रिझर्व फॉर अनएक्सपायरीज आणि ॲडिशनल रिझर्व, याचा जो दुसरा इफेक्ट आहे हा बॅलन्स शीटमध्ये द्यायचा असतो. बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स शीटचा तिसरा जो हेड आहे बॅलन्स ऑफ फंड, या हेड अंतर्गत रिझर्व फॉर अनएक्सपायरीज 3,60,000 रुपये आणि ॲडिशनल रिझर्व 1,21,660 रुपये. दोन्ही पदाचा दुसरा इफेक्ट. क्लोजिंग बॅलन्स म्हणून आपण जे पदं नोंदवलेले आहेत, रिझर्व फॉर अनएक्सपायरीज आणि ॲडिशनल रिझर्व, त्याचे जे दुसरा इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला तिसऱ्या हेड अंतर्गत बॅलन्स ऑफ फंड या हेड अंतर्गत याची दुसरा जो इफेक्ट आहे हा या ठिकाणी द्यायचा आहे, रिझर्व फॉर अनएक्सपायरीज आणि ॲडिशनल रिझर्व म्हणून. त्यानंतर रेव्हेन्यू अकाउंट आपण क्लोज करू शकतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. या ठिकाणी काही कॅल्क्युलेशन नाही आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे पदं आहेत तेच त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. या ठिकाणी ऑडिट फी दिलेली आहे 10,000 रुपये, ते घ्यायचं आहे. ऑडिट फी हा खर्च असल्यामुळे तो डेबिट साईडला घेतलेला आहे. डायरेक्टर फी हा सुद्धा खर्च आहे 13,400 रुपये, त्यामुळे तो सुद्धा डेबिट साईडला घेतलेला आहे. डिप्रेशिएशन हा सुद्धा डेबिट साईडला घ्यायचा आहे. जनरल एक्सपेन्सेस हा सुद्धा खर्च आहे, त्यामुळे तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. त्यानंतर मिससेलिनियस रिसिप्ट. मिससेलिनियस रिसिप्ट म्हणजे किरकोळ प्राप्ती. प्राप्ती म्हणजे उत्पन्नाचं पद आहे आणि उत्पन्नाचं पद असल्यामुळे ते क्रेडिट साईडला घेतलेलं आहे. मिससेलिनियस रिसिप्ट, किरकोळ प्राप्ती, 7,400 रुपयाची प्राप्ती झाली कंपनीला. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. हा पद दुसऱ्या साईडला दिलेला आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,16,000 रुपये आणि त्याच्यावरचा जो इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 24,800 रुपये हा पहिल्या साईडला पद दिलेला आहे. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,16,000 आहे आणि त्याच्यावरचा जो इन्कम टॅक्स आहे हा 24,800 रुपये आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणजे मायनस करावं लागेल. इन्कम टॅक्स 1,16,000 रुपयामधून 24,800 रुपये मायनस करावे लागतील, उरतील 91,200 रुपये. त्यानंतर रिव्हेन्यू अकाउंट क्लोज करून त्याचा जो प्रॉफिट आला, रिव्हेन्यू अकाउंट क्लोज केला, रिव्हेन्यू अकाउंट क्लोज करून त्याचा प्रॉफिट आला आहे 3,49,600 रुपये. 3,49,600 रुपये ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आहे. प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम रिव्हेन्यू अकाउंट. रिव्हेन्यू अकाउंटचा जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला 3,49,600 रुपये. आता या तीनही पदाची टोटल करायची आहे. 91,200 प्लस 7,400 प्लस 3,49,600 रुपये. क्रेडिट साईडची टोटल होत आहे 4,48,200 रुपये. त्यामधून डेबिट साईडची जी टोटल आहे ती मायनस करायची आहे. मायनस 10,000, 13,400 म्हणजे 23,400 रुपये, मायनस 5 व 6 71,000 रुपये. उरलेलं जे बॅलन्स आहे ते आहे 3,53,800 रुपये.
हे बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं असते आणि त्यामुळे या ठिकाणी लिहायचं आहे प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंट त्यानंतर तयार करायचं असते आपल्याला. तर याच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट फॉर दी इयर नावाचं पद दिलेलं आहे, ब्रॉड डाऊन 3,53,800. म्हणजेच हा प्रॉफिट ट्रान्सफर केलेला आहे कुठून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून 3,53,800 रुपये. आणि बॅलन्सेस दिलेले आहेत, ट्रायल बॅलन्सेसमध्येच जो प्रॉफिट दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नावाचं पद दिलेलं आहे, शेवटचं पद आहे दुसऱ्या बाजूला जे दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,40,000 रुपये. ते दुसरं पद या ठिकाणी घ्यायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड म्हणजे किंवा प्रिव्हियस इयरचं बॅलन्स असं पण लिहिता येते. प्रिव्हियस इयरचं बॅलन्स आहे हे 1,40,000 रुपये. प्रिव्हियस इयरचं बॅलन्स म्हणजेच प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट आहे 1,40,000 रुपये. या दोघांची टोटल केली ती होते 4,93,800 रुपये. त्यानंतर ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटवरून ॲडजस्टमेंट डेबिट साईडला घ्यायची आहेत. ॲडजस्टमेंट आहे, चौथी ॲडजस्टमेंट आहे डिव्हिडंड. 8% डिव्हिडंड कशावर, कॅपिटलवर. शेअर कॅपिटल किती दिलेलं आहे, शेअर कॅपिटल आहे 6 लाख रुपये. 6 लाखावर 8%. या ठिकाणी चुकीने 40 लाख आलेले आहे, ती व्हॅल्यू कट करून त्या ठिकाणी 6 लाख रुपये लिहा. फक्त 6 लाखावर 8% किती होते, 48,000 रुपये. कॅल्क्युलेशन बरोबर आहे, फक्त ही जी अमाऊंट आहे 40 लाख, 40 लाखाच्या ऐवजी 6 लाख करायचं आहे. त्या ठिकाणी 6 लाखावर 8% होते 48,000 रुपये. त्यामुळे 48,000 रुपये या ठिकाणी घेतलेला आहे. 40 लाख हे चुकीनं आलेलं आहे, 40च्या ऐवजी त्या ठिकाणी 6 लाख करा, कारण पेडअप कॅपिटल आहे फक्त 6 लाख रुपये. पेडअप कॅपिटलवर 8% म्हणजे 6 लाखावर 8% डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा आहे 48,000 रुपये. आणि याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटमध्ये होतो. तत्पूर्वी जनरल रिझर्व कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे, तर जनरल रिझर्वची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर लास्ट, मेक अ प्रोव्हिजन फॉर जनरल रिझर्व ॲट द रेट ऑफ 30% ऑफ करंट इयर्स नेट प्रॉफिट. जनरल रिझर्व घ्यायचा आहे करंट इयरचा नेट प्रॉफिट. करंट इयरचा नेट प्रॉफिट आहे 3,53,800 रुपये. 3,53,800 रुपयावर 30% होते 1,06,140 रुपये. त्यामुळे या ठिकाणी घेतलेला आहे 1,06,140 रुपये. तर या दोन्ही पदाचे दुसरे इफेक्ट, कारण ह्या ॲडजस्टमेंट असल्यामुळे दोन्ही पदाचे जे दुसरे इफेक्ट आहेत ते बॅलन्स शीटमध्ये होतील. पहा, प्रपोज डिव्हिडंडचं 48,000 रुपये या ठिकाणी झालेलं आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस या हेड अंतर्गत प्रपोज डिव्हिडंड आहे 48,000 रुपये प्रपोज डिव्हिडंड म्हणून. आणि जनरल रिझर्व या हेड अंतर्गत जनरल रिझर्व ची ही ओपनिंग बॅलन्स आहे 1,86,000 रुपये. आणि त्यामध्ये करंट इयरमध्ये जी व्हॅल्यू आपण ट्रान्सफर केली 1,06,140 रुपये ती त्या ठिकाणी प्लस केलेली आहे 1,06,140. अशा प्रकारे या दोन्ही पदाचे जे इफेक्ट आहेत ते बॅलन्स शीटमध्ये झालेले आहेत. त्यानंतर हा अकाउंटसुद्धा प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटसुद्धा क्लोज करायचा आहे. क्रेडिट साईडची टोटल आली 4,93,800 रुपये. त्यामधून डेबिट साईडची टोटल मायनस करायची आहे. डेबिट साईडची टोटल आहे 1,54,140 रुपये. मायनस करायचे आहे 4,93,800 रुपयामधून. बॅलन्स येते 3,39,660 रुपये. हे बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. बॅलन्स शीटमध्ये रिझर्व अकाउंट या हेड अंतर्गत, रिझर्व दुसरा जो हेड आहे रिझर्व अकाउंट या हेड अंतर्गत प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंट या नावाने हे जी व्हॅल्यू आहे ती ट्रान्सफर करायची आहे 3,39,660 रुपये. तर अशा पद्धतीने ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याचे दुसरे इफेक्ट जे आहेत ते बॅलन्स शीटमध्ये पण करत जायचे आहेत. आणि आता जे काही पदं उरलेले असतील
असेट साईड बॅलन्सेसमध्ये ते पद या ठिकाणी घ्यायचे आहेत. जसं इन्व्हेस्टमेंट, आउटस्टँडिंग प्रीमियम, डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स, फर्निचर अँड फिटिंग, अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स यासारखे जे पद उरलेले आहेत त्याची नोंद त्या बॅलन्स शीटच्या असेट्स असेल तर असेट साईडला, लॅबिलिटी असेल तर लॅबिलिटी साईडला. तर इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे त्यामुळे असेट साईडला याची नोंद केली जाईल. त्यानंतर आउटस्टँडिंग प्रीमियम ही सुद्धा असेट आहे. डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स, फर्निचर अँड फिटिंग, अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स, कॅश इन डिपॉझिट विथ हे सर्व असेट्स आहेत आणि त्यामुळे याची नोंद असेट साईडला केली जाईल. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लोन दिलेलं नाही आहे. इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे 8,90,000 रुपये. त्यानंतर डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स 5 लाख रुपये. हे सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. डिपॉझिट जसं आपण एखाद्या खात्यामध्ये पैसे ठेवतो ती काय आपली संपत्ती आहे, ते केव्हाही काढून आपण वापर करू शकतो. तसंच या कंपनीने डिपॉझिट केलेली आहे कुठे, कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स नावाची स्कीम असेल त्या ठिकाणी त्यांनी पैसे ठेवलेले आहेत 5 लाख रुपये. त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी दिलेली नाही आहे. एजंट बॅलन्ससुद्धा दिलेलं नाही आहे. आउटस्टँडिंग प्रीमियम आहे 42,000 रुपये दिलेलंच आहे. इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट आउटस्टँडिंग यामध्ये डिव्हिडंड, आउटस्टँडिंग डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचं पद दिलेलं आहे. आउटस्टँडिंग डिव्हिडंड, कंपनीने जी गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीवर लाभांश मिळणार आहे परंतु तो मिळाला नाही, अजूनपर्यंत मिळाला नाही. तो आउटस्टँडिंग आहे 12,000 रुपये. म्हणजे ही कंपनीची असेट आहे परंतु तो मिळणार आहे, मिळाला नाही म्हणजेच मिळणार आहे. त्यानंतर आहे अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर इन्शुरन्स, अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स 21,000 रुपये दिलेला आहे. सन्ड्री डेप्टर 47,460 रुपये. जसे आहे तसेच, यामध्ये काही करायचं नाही, कोणतेही इफेक्ट द्यायचं नाही, फक्त एकच इफेक्ट तो म्हणजे बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर बिल्स रिसिवेबल दिलेलं नाही आहे. कॅश इन डिपॉझिट अकाउंट दिलेली आहे, म्हणजे एका खात्यामध्ये कॅश ठेवलेली आहे. डिपॉझिट अकाउंट म्हणजे एखाद्या बँकेमध्ये डिपॉझिट अकाउंटमध्ये ती कॅश ठेवलेली आहे 3 लाख रुपयाची, फिक्स डिपॉझिटमध्ये वगैरे ठेवली असेल. त्यानंतर कॅश ॲट बँक 81,000 रुपये, बँकेमध्ये सुद्धा कॅश आहे 81,000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये. तर अशा प्रकारे त्यानंतर फर्निचर अँड फिटिंग याच्यावर पण काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, त्यामुळे हे जे पद आहे ते जसेच्या तसेच या ठिकाणी कोणतेही कॅल्क्युलेशन न करता घ्यायचे आहेत 92,000 रुपये. त्यानंतर शेअर कॅपिटल दिलेलं आहे ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटल 12,000 शेअर्स असतील. नंबर ऑफ शेअर्स ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत की नाही, नसतील दिलेले, तर हे टोटल शेअर्स होतात 12,000 शेअर्स ऑफ ₹100 इच. टोटल अमाऊंट होते 12 लाख. 12,000 गुणिले 100 केलं तर अमाऊंट होते 12 लाख. ॲथोराइज कॅपिटल आहे 12 लाख रुपये. त्याची टोटल विचारात घ्यायची नसते, फक्त त्याला शो करायचं आहे. त्यानंतर इश्यू पेड अँड कार्ड ऑफ कॅपिटल 12,000 शेअर्स, एकाची व्हॅल्यू 50 रुपये आहे. 50 अमाऊंट होते 6 लाख रुपये. ही 6 लाख रुपयाची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. प्रॉब्लेममध्ये दुसऱ्या बाजूला जे पद दिलेले आहेत त्यामध्ये शेअर कॅपिटल नावाचं पद आहे आणि त्याची व्हॅल्यू 6 लाख रुपये दिलेली आहे, त्या ठिकाणाहून ही घेतलेली आहे. आणि जो 100 इज आणि 50 इज तो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. शेअरची व्हॅल्यू 100 रुपये, म्हणजे ही ॲथोराइज शेअरची व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि इश्यू अँड पेड अप शेअरची व्हॅल्यू 50 रुपये आहे. हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर रिझर्व, याचे इफेक्ट सांगितलं आहे. जनरल रिझर्व हा बॅलन्स दिलेला आहे 1,86,000 रुपये, तो जसाच्या तसा घ्यायचा आहे. आणि ॲट ट्रान्सफर द इयर हा इफेक्ट आहे. एक इफेक्ट झाला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी घ्यायचा आहे बॅलन्स शीटमध्ये. या ठिकाणी जनरल रिझर्वच्या मूळ व्हॅल्यूमध्ये ही रक्कम प्लस करायची आहे, म्हणजे 1,86,000 रुपयामध्ये 1,06,140 रुपये प्लस करायचे आहेत. टोटल व्हॅल्यू होते 2,92,140 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचं जे बॅलन्स आलेलं आहे ते बॅलन्स आहे 3,39,660 रुपये, ते सुद्धा या ठिकाणी घ्यायचे आहेत. रिझर्व अकाउंट या हेड अंतर्गत प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचं हे बॅलन्स आहे 3,39,660 रुपये. त्यानंतर बॅलन्स ऑफ फंड आहे
बॅलन्स ऑफ फंड म्हणजे जो क्लोजिंग बॅलन्स आहे, रिव्हेन्यू अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स. रिव्हेन्यू अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स जो आपण घेतला होता, रिझर्व फॉर अनएक्सपायरीज, त्यामध्ये पहिलं पद घेतलं होतं रिझर्व फॉर अनएक्सपायरीज आणि दुसरं पद होतं ॲडिशनल रिझर्व. तर तेच बॅलन्स आहे 3,60,000 आणि ॲडिशनल रिझर्व 1,21,660 रुपये. त्याचा दुसरा इफेक्ट या ठिकाणी घ्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डिबेंचरची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. लोन्स इन ॲडव्हान्सेस त्यानंतर घ्यायचा आहे. आउटस्टँडिंग क्लेम, ॲडजस्टमेंट दिलेली आहे आउटस्टँडिंग क्लेम. एक इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटमध्ये दिलेला आहे. रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला क्लेम्स पेडमध्ये आउटस्टँडिंग क्लेम जो क्लोजिंगचा आहे तो प्लस केला आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे आउटस्टँडिंग क्लेम म्हणून 90,000 रुपये. त्यानंतर सनरी क्रेडिटरची व्हॅल्यू जी आहे ती प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे, बॅलन्स शीटमध्ये 54,000 रुपये. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड ही ॲडजस्टमेंट होती, त्यामुळे एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा जो इफेक्ट आहे हा या ठिकाणी प्रपोज डिव्हिडंड म्हणून 48,000 रुपये. त्यानंतर आहे अमाऊंट ड्यू टू रिइन्शुरन्स, हे पद प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये 80,000 रुपये, हे जसंच्या तसंच घ्यायचं आहे. अमाऊंट ड्यू टू हा शब्द असेल तर तो लॅबिलिटी साईडला घ्यायचा आणि फ्रॉम हा शब्द असेल तर तो घ्यायचा आहे असेट साईडला. अमाऊंट ड्यू टू रिइन्शुरन्स, टूचा अर्थ त्यांच्याकडून त्यांना द्यायची आहे आणि फ्रॉम म्हणजे त्यांच्याकडून मिळाली. म्हणजेच टू हा शब्द असेल तर ती लॅबिलिटी आहे आणि फ्रॉम हा शब्द वापरला असेल तर ते असेट आहे. तर अशा पद्धतीने बॅलन्स शीटसुद्धा तयार करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्याची टोटल करायची आहे, कारण बॅलन्स शीट टॅली होणं महत्त्वाचं आहे. तर याची टोटल येईल 19,85,460 रुपये. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा काहीही ॲडिशनल करायचं नाही आहे. फक्त ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याचे दोन इफेक्ट, त्याचे इफेक्ट ज्या ॲडजस्टमेंट एंट्री आहेत त्या तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत, त्या पाठ करा. म्हणजे ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याचे इफेक्ट कुठे कुठे होतील ते तुमच्या सहज लक्षात राहतील. आणि बाकीचे पदं जे दिलेले आहेत फक्त त्यामध्ये त्या पदाची पोस्टिंग कुठे होणार आहे, रिव्हेन्यू अकाउंटमध्ये होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशनमध्ये होणार आहे की बॅलन्स शीटमध्ये होणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या असेट साईडला होईल की लॅबिलिटी साईडला होईल की डेबिट साईडला होईल की क्रेडिट साईडला होईल, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आणि बाकी ॲडजस्टमेंट एंट्रीज पाठ करायच्या आहेत. तरी कुणाला काही अडचण असेल यामध्ये तर विचारू शकता.